नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. जेथे आपण सर्किट टेस्टिंगच्या जगाचा सखोल शोध घेणार आहोत. आपण तयार केलेले XOR गेट्सचा प्रभावीपणा पाहणार आहोत, तपासणार आहोत, जी के विभिन्न गेट्ससह त्यांच्या गतीमधून ते पाठवले जातात. तेव्हा ते कशी कामगिरी करतात, परंतु हे इतकेच नाही, तर आपण सीरीज क्लिपर सर्किट आणि शंट क्लिपर सर्किट देखील टेस्टिंग करणार आहोत. उद्दिष्टे या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढील करू शकता. सिम्युलेशन सॉफ्टवेअरसह IC 7404, 7408 आणि 7432 वापरून तयार केलेल्या XOR गेटची टेस्ट करणे. सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून तयार केलेल्या सिरीज क्लिपर सर्किटची टेस्ट करणे आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून तयार केलेल्या शंट क्लिपर सर्किटची टेस्ट करणे. एक्सक्लुसिव्ह OR गेटचा परिचय. एका एक्सक्लुसिव्ह OR गेटमध्ये 2 इनपुट आणि 1 आउटपुट असते. XOR गेटचे आउटपुट हाय असेल जेव्हा कोणतेही एक इनपुट हाय असते. XOR गेटचे आउटपुट लो असेल जेव्हा दोन्ही इनपुट सेम असतात. इनपुट A आणि B नॉट गेट 1 आणि 2 च्या इनपुटला कनेक्ट करा आणि तसेच ते AND गेट 1 आणि 2 पैकी एका इनपुटसह कनेक्ट करा. नॉट गेटचे आउटपुट AND गेटच्या इनपुटला कनेक्ट केले जाते. AND गेटचे आउटपुट OR गेटच्या इनपुटना कनेक्ट केले जाते. OR गेटचे आउटपुट XOR गेट म्हणून काम करते. त्यानंतर आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअरमध्ये IC 7404, 7408 आणि 7432 वापरून XORचे कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणे आवश्यक असतील, जसे पर्सनल कम्प्युटर आणि पर्सनल कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आता आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून XOR गेट तयार करूया. पीसीमध्ये प्री इन्स्टॉल केलेले सिम्युलेशन सॉफ्टवेअर ओपन करा. आता ते सर्किट ओपन करा जे अगोदर टेस्टिंगसाठी बनवले होते. आता इनपुटना पल्स द्या, जसे पॉवर सप्लाय 5 व्होल्ट, राईज टाईम आणि फॉल टाईम 5 नॅनोसेकंद इतका. टाईम पिरियड हा टाईम ऑनच्या दुप्पट असला पाहिजे. हा व्होल्टेज सोर्स दिलेल्या टर्मिनलमध्ये +5 व्होल्ट आणि 0 व्होल्टच्या मध्ये फ्लक्च्युएट होतो. प्रोग्राम रन करण्याअगोदर सर्किटचे एनालिसिस कॉन्फिगर करा. सर्किट काही काळानंतर, विशेषतः लॉजिक स्टेटच्या मधील ट्रान्झिशनच्या दरम्यान कसे वर्तन करते हे समजून घेण्यासाठी डिजिटल सर्किटसाठी ट्रान्झिएंट एनालिसिस वापरले जाते. लॉजिक स्टेट जसे लॉजिक 0 आणि लॉजिक 1 नेहमी स्टॉप टाईम हा जास्तीत जास्त टाईम पिरियडच्या दुप्पट ठेवा. पुढे जाण्यासाठी ओकेवर क्लिक करा. अधिक उत्तम रेफरन्ससाठी इनपुटना लेबल करा. इनपुट A आणि इनपुट B असे लेबल करा. आता सर्किट रन करूया. मेन्यू बारकडे जा आणि रन बटन शोधा किंवा कीबोर्ड शॉर्टकट Alt+R वापरा. टाईल विंडोज वापरून स्कीमॅटिक्सचे टॅब्स आणि आउटपुट विंडो ॲडजस्ट करून घ्या. आता प्रोब वापरून इनपुट A कडे व्होल्टेज सोर्स टेस्ट करा. प्रोब मिळवण्यासाठी लाईनवर कर्सर प्लेस करा. इनपुट A प्लॉट केला जात आहे. प्लॉट केलेले प्लेन करंट प्लॉटच्या खाली जोडा, म्हणजे पुढील इनपुटचा प्लॉट पाहता येईल. इनपुट ग्राफ प्लॉट करण्यासाठी कर्सर इनपुट B कडे हलवा. आउटपुटचा प्लॉट पाहण्यासाठी प्लॉटेड प्लेन करंट प्लॉट खाली जोडा. आता आपण XOR गेटचा रिझल्ट पाहण्यासाठी कर्सर आउटपुट टर्मिनलकडे हलवणार आहोत. OR गेटचे आउटपुट प्लॉट केलेले आहे. ट्रुथ टेबल वापरून ग्राफ व्हेरीफाय करा. सर्व 4 कॉम्बिनेशनसाठी ट्रुथ टेबलसह पडताळणी करा. जेव्हा कोणतेही एक इनपुट हाय असते तेव्हा आउटपुट हाय असेल. जेव्हा दोन्ही इनपुट हाय किंवा लो असतात तेव्हा आउटपुट लो असेल. क्लिपर्सचे वर्किंग. सिरीज पॉझिटिव्ह क्लिपर. सर्किट कॉन्फिगरेशन.
सिरीज पॉझिटिव्ह क्लिपरमध्ये डिऑड हा सिरीजमध्ये इनपुट सिग्नल सोर्स आणि एका लोड रेझिस्टरसह कनेक्ट केलेला असतो. डिऑडचे ॲनोड इनपुट सिग्नल सोर्ससह कनेक्ट केलेले असते. ऑपरेशन: जेव्हा इनपुट व्होल्टेज डिऑडच्या फॉरवर्ड बायस व्होल्टेजपेक्षा जास्त वाढते, तेव्हा डिऑड प्रभावीपणे फॉरवर्ड बायस व्होल्टेजकडे सिग्नल शॉर्टिंग करून कंडक्ट होतो. आउटपुट वेव्हफॉर्म: आउटपुट वेव्हफॉर्मचे पॉझिटिव्ह पीक 0.7 व्होल्टपर्यंत मर्यादित केलेले असेल. वेव्हफॉर्मचा क्लिप केलेला पोर्शन या व्होल्टेज लेव्हलला फ्लॅट दिसून येईल. सिरीज नेगेटिव्ह क्लिपर. सर्किट कॉन्फिगरेशन: सिरीज नेगेटिव्ह क्लिपरमध्ये डिऑड हा सिरीजमध्ये इनपुट सिग्नल सोर्स आणि एका लोड रेझिस्टरसह कनेक्ट केलेला असतो, परंतु पॉझिटिव्ह क्लिपरच्या तुलनेत डिऑड विरुद्ध डायरेक्शनला स्थापित केलेला असतो. ऑपरेशन: जेव्हा इनपुट व्होल्टेज डिऑडच्या रिव्हर्स बायस ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त वाढते, तेव्हा डिऑड रिव्हर्स बायसमध्ये कंडक्ट होतो. आउटपुट वेव्हफॉर्म. आउटपुट वेव्हफॉर्मचे नेगेटिव्ह पीक डिऑडच्या रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत मर्यादित केलेले असेल. वेव्हफॉर्मचा क्लिप केलेला पोर्शन या व्होल्टेज लेव्हलला फ्लॅट दिसून येईल. शंट पॉझिटिव्ह क्लिपर. सर्किट कॉन्फिगरेशन: शंट पॉझिटिव्ह क्लिपरमध्ये डिऑड लोड रेझिस्टरसह पॅरलल पातळीत आणि सिग्नल सोर्स पोलॅरिटीच्या विरुद्ध कनेक्ट केलेला असतो. ऑपरेशन: जेव्हा इनपुट व्होल्टेज डिऑडच्या फॉरवर्ड बायस व्होल्टेजपेक्षा जास्त वाढते, तेव्हा डिऑड कंडक्ट होतो आणि सिग्नलचा एक्सेस पोर्शन ग्राउंडकडे शंटिंग करतो. आउटपुट वेव्हफॉर्म. आउटपुट वेव्हफॉर्मचे पॉझिटिव्ह पीक डिऑडच्या फॉरवर्ड बायस व्होल्टेजपर्यंत मर्यादित केलेले असेल. वेव्हफॉर्मचा क्लिप केलेला पोर्शन या व्होल्टेज लेव्हलला फ्लॅट दिसून येईल. शंट पॉझिटिव्ह क्लिपर. सर्किट कॉन्फिगरेशन: शंट नेगेटिव्ह क्लिपरमध्ये डिऑड लोड रेझिस्टरसह पॅरलल पातळीत आणि सिग्नल सोर्सप्रमाणे त्याच पोलॅरिटीत कनेक्ट केलेला असतो. ऑपरेशन: जेव्हा इनपुट व्होल्टेज डिऑडच्या रिव्हर्स बायस ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त वाढते, तेव्हा डिऑड रिव्हर्स बायसमध्ये कंडक्ट होतो आणि सिग्नलला एक्सेस पोर्शन ग्राउंडकडे शंटिंग करतो. आउटपुट वेव्हफॉर्म. आउटपुट वेव्हफॉर्मचे नेगेटिव्ह पीक डिऑडच्या रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत मर्यादित केलेले असेल. वेव्हफॉर्मचा क्लिप केलेला पोर्शन ह्या व्होल्टेज लेव्हलला फ्लॅट दिसून येईल. आता आपण डिझाईन केलेले सिरीज पॉझिटिव्ह क्लिपर सर्किट टेस्ट करूया. प्रथम आपल्याला सिम्युलेशनचा काळ सेट करावा लागेल. त्यासाठी कॉन्फिगर ॲनालिसिस आयकॉनवर क्लिक करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट म्हणून ए प्रेस करा. एक डायलॉग बॉक्स दिसून येईल. त्यामध्ये ट्रान्झिएंट सिलेक्ट करा आणि स्टॉप टाईम टाईप करा. येथे आपण 3 सायकल्स पाहण्यासाठी स्टॉप टाईम 3 मिलीसेकंद असा सेट करतो. आता रन बटनावर सिम्युलेशन क्लिक रन करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट Alt+R असा वापरा. आता आपण इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म्स प्लॉट करू शकतो. इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म प्लॉटिंग करण्यासाठी इनपुट व्होल्टेजला कनेक्ट करणाऱ्या वायरवर प्रोब प्लेस करा. इनपुट वेव्हफॉर्म ग्राफ प्लॉट होत आहे. आता आपण एका सेपरेट प्लॉट प्लेनवर आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट करू शकतो. माऊसवर राईट क्लिक करा आणि ॲड अ प्लॉट प्लेन बिलो हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट करण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे डिऑड म्हणून रेझिस्टरला कनेक्ट करणाऱ्या वायरवर क्लिक करा. आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट होत आहे. आता आपण सिरीज पॉझिटिव्ह क्लिपरचा इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट करूया. इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म प्लॉटिंग करण्यासाठी इनपुट व्होल्टेजला कनेक्ट करणाऱ्या वायरवर प्रोब प्लेस करा. आता आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट करण्यासाठी एक प्लॉट प्लेन बिलो ॲड करा. येथे दाखवल्याप्रमाणे डिऑड म्हणून रेझिस्टरला कनेक्ट करणाऱ्या वायरवर क्लिक करा. आता आपण पॉझिटिव्ह शंट क्लिपरचा इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट करूया. इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म प्लॉटिंग करण्यासाठी इनपुट व्होल्टेजला कनेक्ट करणाऱ्या वायरवर कर्सर प्लेस करा. आता आउटपुट वेव्हफॉर्म ॲड करण्यासाठी ॲड अ प्लॉट बिलो सिलेक्ट करा. येथे दाखवल्याप्रमाणे डिऑड म्हणून रेझिस्टरला कनेक्ट करणाऱ्या वायरवर क्लिक करा. पॉझिटिव्ह शंट क्लिपरचे इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट होत आहेत. आता आपण नेगेटिव्ह शंट क्लिपरचा इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट करूया. इनपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म प्लॉटिंग करण्यासाठी इनपुट व्होल्टेजला कनेक्ट करणाऱ्या वायरवर कर्सर प्लेस करा.
आता आउटपुट वेव्हफॉर्म प्लॉट करण्यासाठी ॲड ए प्लॉट प्लॅन बिलो सिलेक्ट करा. येथे दाखवल्याप्रमाणे डिओड म्हणून रेझिस्टरला कनेक्ट करणाऱ्या वायरवर क्लिक करा. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की सिम्युलेशन सॉफ्टवेअरसह IC 7404, 7408 आणि 7432 वापरून तयार केलेला XOR गेटची टेस्ट करणे. सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून तयार केलेल्या सिरीज क्लिपर सर्किटची टेस्ट करणे आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरून तयार केलेला शंट क्लिपर सर्किटची टेस्ट करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. लवकरच पुढील सत्रामध्ये भेटूया.